नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीची सेमीची सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 ची 2025 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। हा पेपर एकूण 40 गुणांचा आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। हा पेपर 12 मार्च 2025 रोजी झालेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 10वीच्या वर्गाच्या 2022, 2023, 2024, 2025 या वर्षांच्या बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 10वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। त्या अगोदर काही सूचना देण्यात आलेल्या आहेत, त्या सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत जेणेकरून तुम्हाला पेपर सोडवण्यास मदत होईल। व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवून संपूर्ण प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचायची आहे आणि प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे। क्वेश्चन 1 मधील ए क्वेश्चन, चूज द करेक्ट ऑप्शन अँड राइट द करेक्ट अल्टरनेटिव्ह। 5 मार्क्स साठी आहे हा क्वेश्चन। फर्स्ट क्वेश्चन, A molecule of glucose is completely oxidized in aerobic respiration and molecules of H2O and are produced along with energy. त्याचे ए ऑप्शन करेक्ट आहे CO2। सेकंड क्वेश्चन, Vinegar contains acid. त्याचे देखील ए ऑप्शन करेक्ट आहे एसिटिक। थर्ड क्वेश्चन, Any nucleotide of the gene suddenly changes its position that causes a minor change which is nothing but the त्याचे बी ऑप्शन करेक्ट आहे म्युटेशन। फोर्थ क्वेश्चन, In humans, sperm production occurs in the organ. त्याचे सी ऑप्शन करेक्ट आहे टेस्ट। क्वेश्चन नंबर 5, Solar photovoltaic cell convert the solar radiation energy directly into energy. त्याचे डी ऑप्शन करेक्ट आहे इलेक्ट्रिकल एनर्जी। क्वेश्चन 1 मधील बी क्वेश्चन, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स। 5 मार्क्स साठी आहे। 5 क्वेश्चनचे आन्सर सॉल्व करायचे आहेत। फर्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द ऑड वन आउट। Fragmentation, regeneration, building, fertilization. आन्सर आहे फर्टिलायझेशन। सेकंड क्वेश्चन, राइट द कोरिलेशन डायबिटीज, इन्सुलिन, कॅन्सर, इंटरल्युकिन। थर्ड क्वेश्चन, स्टेट वेदर ट्रू और फॉल्स। Study of fossils is an important aspect of the study of evolution. आन्सर आहे ट्रू। क्वेश्चन नंबर 4, Give any two chemical uses of biotechnology. आन्सर क्रॉप बायोटेक्नॉलॉजी, हायब्रिड सीड्स, बायोफर्टिलायझर्स। क्वेश्चन नंबर 5, Being a fish, I perform respiration with the help of lungs. Who am I? आन्सर आहे लंग फिश। क्वेश्चन नंबर 2 मधील ए क्वेश्चन, गिव्ह सायंटिफिक रिझन एनी 2। 4 मार्क्स साठी आहे। एकूण 3 क्वेश्चन दिलेले आहेत, कोणत्याही 2 क्वेश्चनचे आन्सर सॉल्व करायचे आहेत 4 मार्क्स साठी। फर्स्ट क्वेश्चन, Sometimes hire plants and animals to perform anaerobic respiration. त्याचे आन्सर पाहू। आन्सर, Due to lack of oxygen around plants and animals. Second, to continue life process. सेकंड क्वेश्चन, It is not right to consider the mother responsible for giving birth to a girl child. आन्सर, First, in males, XY chromosomes are present and in female, XX chromosomes are present. Second, at the time of fertilization, if X chromosomes comes from male, the child will be a girl, and if Y chromosome comes from a male, the child will be a boy. थर्ड क्वेश्चन, The energy generated from nuclear fuels is not environment friendly. आन्सर, First, problem of disposal of nuclear waste. Second, possibility of disaster due to accident in nuclear power plant. क्वेश्चन 2 मधील बी क्वेश्चन, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी 3। 5 क्वेश्चन दिलेले आहेत, कोणत्याही 3 क्वेश्चनचे आन्सर सॉल्व करायचे आहेत 6 मार्क्स साठी। म्हणजे प्रत्येक क्वेश्चनच्या आन्सरला या ठिकाणी 2 मार्क्स मिळतील। फर्स्ट क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग फूड चेन, ग्रास, ग्रासहोपर, फ्रॉग, स्नेक, ईगल,
decomposers. Second question. Distinguish between the following: class Pisces and class Reptiles. Third question. Observe the following picture and write any two effects of this disaster. पहा त्याचे आन्सर आपण त्या ठिकाणी लिहून घेतलेले आहे. First, due to overflowing bridges and roads are affected. Second, it affects the means of transportation. Question number 4. Write any 4 methods to reduce stress. Answer. First, photography. Second, reading. Third, cooking. Fourth, drawing. Fifth, sculpturing. Sixth, rangoli, and etc. Question number 5. Complete the following conceptual picture. Sewage after processing. First, cleaning. Second, use of slurry as fertilizer. Third, safe water. Fourth, use in biogas plant. Question number 3. Answer the following questions. Any 5. 15 मार्क्स साठी आहे. कोणत्याही 5 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 3 मार्क्स मिळतील. फर्स्ट क्वेश्चन. Define heredity. Explain the mechanism of hereditary changes. आन्सर पाहू आपण. या ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे. Question number 2. Write any 4 stages of mitosis and explain any 2 of them. Answer. First, prophase. Second, metaphase. Third, anaphase. Fourth, telophase. त्याचे एक्सप्लेनेशन पुढे पाहू. पहा एकूण 4 स्टेज आहेत. कोणत्याही 2 स्टेजचे तुम्हाला एक्सप्लेनेशन लिहायचे आहे. Question number 3. Explain with examples types of asexual reproduction in unicellular organism. या ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे. Question number 4. Which fuel is used in thermal power plant? Write any 2 problems associated with this type of power generation. या ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे. मार्च 2022 मध्ये देखील हा क्वेश्चन विचारण्यात आलेला होता. Question number 5. Write 3 characteristics of phylum Mollusca. Answer. Body of these animals is soft and slimy. Second, these animals are aquatic or terrestrial. Third, these animals are unisexual. Question number 6. What are the constituents of acid rain? What are its 2 effects on Earth's surface? Answer. SO2 and NO2. Effects: first, erosion of metal statues and bridges. Second, erosion of historical monuments. Question number 7. Solve the following crossword. पहा पुढे काही प्रश्न दिलेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या चौकटीत लिहायची आहे. फर्स्ट आहे एडिशन. सेकंड फेसबुक. थर्ड सिंगिंग. फोर्थ रीडिंग. या ठिकाणी क्वेश्चन देण्यात आलेले आहेत. Question number 8. Write down the reasons, effect, and remedial measures taken for any one disaster seen or heard by you.
एकूण 8 क्वेश्चन दिलेले आहेत. 8 क्वेश्चनपैकी कोणत्याही 5 क्वेश्चनची आन्सर लिहायची होती. आपण 7 क्वेश्चनची आन्सर अभ्यासलेली आहेत. क्वेश्चन नंबर 4, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. 2 क्वेश्चन दिलेले आहेत. कोणत्याही 1 क्वेश्चनचे आन्सर लिहायचे आहे. पण या ठिकाणी आपण दोन्ही प्रश्नांची उत्तरे अभ्यासणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन, What is biodiversity? Write any 4 steps to conserve biodiversity. या ठिकाणी आन्सर देण्यात आलेला आहे. बायोडायव्हर्सिटी It is the richness of living organisms in nature due to presence of varieties of organisms, ecosystems, and genetic variations within a species. स्टेप्स. First, protecting the rare species of organisms. Second, establishing natural parks and sanctuaries. Third, conserving all plants and animals. Fourth, observing the rules. क्वेश्चन नंबर 2, What is stem cell? Write any 4 uses of stem cell. आन्सर. Stem cell. These are special type of cells present in the body of multicellular organisms. These cells give rise to all types of cells present in the body of multicellular organisms. Uses. First, stem cells are used to replace the dead cells in case of conditions like diabetes, myocardial infarction, Alzheimer's disease, etc. Second, to produce blood cells required in conditions like anemia, thalassemia, leukemia, etc. Third, in case of failure of organs like kidney. Fourth, in case of failures of organs like liver, it can be transplanted with the help of stem cells. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 ची 2025 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.